अरे आता काय करायचं तेच कळना झालंय. चांगले पैसे जमायला लागले होते राव, घोटाळा झाला. अरे खोट्याची दुनिया नाही टिकत मदन. शानपणा करू नको, बुक्की घाली नाकावर. बरं भाऊ, अरे पण आज संध्याकाळ पोतर धुरपादाबाईचे पैसे द्यायचे होते ना, त्याचं काय केलं? काय कळना झालंय राव, सकाळपासून लय फोन येऊन गेले, उचलला नाही एक बी फोन. होय बाबा, अरे तिचे फोन नाही उचलला तर ती बाई वाड्यात यायला बसली ना. गपना काळ्याचे बेच. या मदनराव या. हो तुम्ही माझा फोनच उचली ना, म्हटलं मग आता वाड्यावरच यावं. मदन, अरे धुरपदाबाई जे बोलले ते खरं आहे का? होय, आता थापा मारू नको. धुरपदाबाई पुढं खरं बोल. मदन, अरे काय विचारतो मी? हा, काय म्हणला? पैसे घेतल्याचं हा म्हणलेत. बरं मग नाना येते. इथवर यायचं नव्हतं, पण काय आता पर्यायच राहिला नव्हता. पुढे बघा लवकर काहीतरी, नाहीतर मग पुढं कुठवर जाईन सांगता यायचं नाही. धुरपदे लेकरू आहे. डुबे, धुरपदाबाईला एकच गोष्ट कळते, पैसे काढून घ्यायचे असतील ना तर घशात हात घालून पैसे काढायचे. कसं जमल तसं. येत मदन, काय केलं तू? कमून पैसे घेतले त्या बाईकडून? मंगीच्या लग्नात मिरवायचं होतं ना, म्हणूनच घेतलेत वाटतं. राणे, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? बाई काय चुकलो मग? इथं माझ्या नवऱ्यानी कसे बसे 50,000 जमा केले तो बहिणीच्या लग्नासाठी. त्यांचा कुणी विचार केला नाही आणि ह्यांचा झाला ना गाजा वाजा. आणि आता कळायले बाई, तो गाजा वाजा हे असा उधारीचा होता. तू जरा शांत बसती का? काऊन शांत बसू? काऊन शांत बसू? हे जर का आपण केलं असतं ना तर काय राडा घातला असता बाई लोकांनी, घरातून हकलला असता आपल्याला. वहिनी, अहो शांत व्हा ना, एकदा विचारू तर द्या त्यांना. अगं बाई विचार ना, विचारा ना, विचारा. मी कुठे काय म्हणायले? मदन, काय ते सरळ सरळ सांग बरं बाबा. अरे उघड वाकायला ताण नको. ही धुरपदाबाई काही साधी बाई नाही. अरे मागच्या बारीला त्या जानाबाईच्या किशानं 20,000 दिले नव्हते. अख्ख्या गावातून गाढवावरून मिरवणूक काढली राव तिची.
बोल ना. आम्हाला विचार करू दे. अहो सांगताय ना पैसे कमवून घेतले ते. ऐ पोरा, रडू नको. काय झालं ते तरी सांग. हे पोरा, अरे रडू नका ना. तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं ना तर कसं तरी होतंय रे महा. अहो नका ना. ए मदन, अरे आम्ही फक्त विचारलं काय झालं तू सांग ना. अरे आम्ही समजा आहे ना तो संग. नाना मला माहिती आहे तुमचा माझ्यावर लय विश्वास आहे आणि हे बी माहिती की तुमचा लय जीव आहे, पण माझा बी आहे तुमच्यावर. हा मदन भाऊजी, तेव्हा समजांचाच आहे ना म्हणून तर आतापत्र कोणी बोललं नाही. दुसरं कोणी असतं ना तू बी आजीने काठी धरून तर हाणलं असतं. तू थोबड पण ठेव का. बरोबर आहे भावड्या वहिनींचं. मला माहितीये तुमचा सगळ्यांचा माझ्यावर किती जीव आहे. विचार करा माझा तुमच्यावर किती असन. मंगीच्या लग्नात बोललो असतो तर पाणी घेऊन जा. बस बस. अरे काय झालं रे. अरे काय झालं रे तुला. सावकाश रे पोरा. ए मदन, अरे काय झालं. अहो पाणी. सावकाश. मदन, अरे कसं वाटतंय रे तुला. बरं वाटतंय. काय म्हणत होता. ते तिकडच्या बाजारात मंदी आलीये. तिकडच्या मंदीचं आणि तर पैसे घ्यायचा काय संबंध आहे. वहिनी, मंदी म्हणजे कोणची पोरगी नाहीये. मंदी आर्थिक मंदी म्हटलं मी. आर्थिक मंदी त्यात भले भले मोठे बिझनेस कोसळतात. मग आपण पडला. एवढा मोठा बिझनेस लाखो करोडाचा पडला. अहो हे काय होऊन बसलं. अरे पर तू आम्हाला काऊन नाही सांगितलं अगोदर. पाहिलं ना काजू कशी रडत गेली. तुम्हाला समजायला सांगितलं असतं तुम्ही पण टेन्शन घेतलं असतं. बावड्या, मला सांग मी इंग्लंडला जाऊन का झटत होतो बरं. तुमच्या सगळ्यांना इथं नीट सुखानं राहता यावं म्हणून. आणि आता हे असं झालंय. त्यात मंगीचं लग्न होतं. मंगीच्या लग्नात सांगितलं असतं तर. अरे मग सांगितलं असतं तर काय झालं असतं. हा, अरे आपण मंगीचं लग्न पुढा ढकललं असतं ना. आईला ही थाप आधीच मारली असती तर 2 बायकांचा गुताळा झालाच नसता. बाई, मला जर माहित असतं ना असं झालं तर मंगीच्या लग्नात खर्च कमी केला असता. मग काय तर. अरे लोकांमोर पैसा दाखवण्या परीस तू सुख महत्वाचं आहे आम्हाला. जाऊ दे आहे. आता गोष्ट घडून गेलीये.
पण मंदीच्या काळात जर मी तिकडे असलो असतो ना तर धंदा बुडूनच दिला नसता. ए मदन, आमचं चुकलंच गड्या. मला वाटलं भाऊ एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, सगळं काही सुखसुखी असन. आम्हाला काय माहिती. आणि तू बी एवढं टेन्शन असताना घरात हसत खेळत होता. मला कधी कधी वाटायचं तू काहीतरी टेन्शन मध्ये आहे. ते इतकं मोठं काही असं असं वाटलं नव्हतं बा. हो ना. ए मदन, आता तुला काय मदत लागत ते सांग बरं. आम्ही समजे म्हणून आमच्या परीनं जे जमन ते करीतो. नाही ना ना, नको. माझ्यामुळं काय हाल त्रास. तुझ्यामुळे नको म्हणजे तू या घरासाठी किती केलंय हा, पण कधी दाताड जीभ नाही काढली. ए मदन, तुला काय मदत लागत ती तू बोल बरं. हा तू सांग. अरे आपण सगळं काही करू ना. हो नाही नको, बघ तुम्ही. आओ म्हणजे भाऊजी नाही म्हणाले तर राहू द्या ना. त्यांच्याकडे असनच ना काही मार्ग, नाही का भाऊजी? हा हा वहिनी. अरे पोरा, काजू रडू रडू गहाळ झाली असन, तिच्याकडे बघ जरा आणि तिला समजून सांग की हे समजा सांभाळून घेशील म्हणून. हा. आयला यांची मदत होईन असं वाटलं होतं राव, पण आता काय बसा बोंबलत. मदन, अरे काजूला बघ ना. हा हा. आईला राव एवढा ड्रामा केला, म्हंटल घरातनं पैसे निघते, पण काय आता हिला मानवायचं बोकांडी पडलं. सांगितलं का मुन्ने मला? तरी 2 दिवसापासून बघत होते तुमचं तोंड बारीक झालंय. मग आम्ही विचारलंही होतं तर एका शब्दाने मला काही बोलले नाही. एवढं फरक समजलं का हो? अगं तसं नाही काजू, म्हणलं तुम्हाला काय आलं टेन्शन. आम्हाला टेन्शन तुम्ही घेतलं त्याचं काय? अनुका टेन्शन घेऊन काय झालं असतं मग? अहो मन हलकं करायला तरी बोलायचं ना हो. काजू म्हटलं जाईन जमून. अहो कसं जमून जाईन? एवढं समजा ऐकून तर मग काळीच उडालं. पण तुम्ही तर इतक्या दिवस मनात ठेवलं. मंगीच्या लग्नात, जाहिरातीच्या लग्नात एका शब्दानं काही बोलले नाही. खरंच एवढा मोठा घोटाळा पचवायला वाघाचं काळीज लागत. अगं काजू हे तुझ्याकडनं शिकलोय म्या. टेन्शन घेऊ नको, काहीतरी मार्ग काढी तुम्ही. तुम्ही एकटे कसे काढता? आता तुमच्याकडे काही आहे का? मी बी काही कमवीत नाही हो. हा तेवढं मंगळसूत्र आहे ते देऊ का? नाही नको काजू, तो येते आपलंय आणि तुम्हीच केलेलं आहे लग्नात. घ्या. नाही नको काजू, असं कसं घेऊ, मला नाही पटत आहे. विषय पटायचा नाही हो. स्त्रीधन हे नवऱ्याच्या अडचणीतच कामाला येतं ना, आणि गेले तरी काही हरकत नाही मला. शेवटी नवऱ्याचं सुख हेच मोठा दागिना असतो. हे रे मा हरे, तू यार की बायको भेटायला नशीब लागत. पण महा पण नशीब आहे
का मला तुमच्यासारखा नवरा भेटला की जो समदे दुःख मनात कोंडून ठेवितो, तर का समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून. हा का? हा मग आयला ह्याचे पैसे येऊन किती येणार आहेत? घरात समजाने काही ना काही ते दिलं तर पैसे जमले असते, पण आता अजून काहीतरी दुसरा मार्ग बघावा लागल. हा फिक्स डिपॉझिटचे पैसे भेटले ना, कामले सोपं होईन गड्या. म्हणजे हे 50 वरचे आओ काय चाललंय काय तुमचं? अगं काही नाही, हिसाब करीत होतो. आता कसं आहे, मदन जरी नाही म्हणला तरी आपल्याला त्याला मदत करावं लागेल ना. मदत? आणि तुम्ही? अहो तुम्हाला काही कळतं का नाही हो? आणि काहून करायची आपण मदत? साधं लग्न कुणी विचारलंय नाही हो तुम्हाला. जेव्हा मी हाक मारली ना तेव्हा फोटो निघालाय तुमचा. आणि माय बाप तर न जेवता गेलेत बाई भरमंडपातनं. अरे आता त्याचे जेवायचा आणि पैशाचा काय संबंध आहे बरं राणी? असा कसा संबंध नाही? जर का तुम्ही एवढे पैसे दिले असते ना तर माग पुढं केलं असतं समद्यांनी तुमच्या. अगं तसं नाहीये, तू समजून घे ना राणी. बसा बर का तुम्ही. ह्याच्यानंतर जर मला समजून सांगायची भाषा केलीत ना तर मग तुम्हाला या सुटकेस मध्ये भरीन. जे काय ग? अरे दागिने माझ्या सासूनी मला दिलते, महिन्यानंतर गयाला द्यायचे होते. मग ते आत्ता कमवून काढले? पोरग एवढ्या अडचणीत आहे, त्याला तेवढीच मदत होईल. अगं पण आजे तर तू मावशीला देणार. मला माहितीये घरावर जेव्हा संकट येतं ना तेव्हा ते परतून लावण्यासाठी समद्यांनी ताकद लावली ना तर मग संकट बी छोट वाटत. पोरानं माझ्यासाठी एवढं काही केलंय तर मी नको करायला? एवढेच आहे पुरते ना. पुरतील एवढे तर नाहीये, पण तेवढीच पोराला मदत होईल. वाटलं नव्हतं बाई पोराच्या आयुष्यात असं बी दिसेल. मग सोन्यासारखं पोर किती राबत होत हो तिकडं, आणि एकच झटक्यात त्याचं समजा बुडालं. हो ना, आणि तू अशी रडू नको बरं. आणि तो मदन पाय, अरे एवढं मोठं संकट कोसळलं पण त्यानं कोणाला कळू सुद्धा दिलं नाही. लई सहन केलंय त्यानं. आपण इकडं आनंदात उड्या मारत होतो ना तेव्हा तो तिकडं आपल्याला वाईट वाटू नये म्हणून समजा मनातल्या मनात दाबून ठेवलं होतं त्यानं. हे मंडळी, अरे लय नशिबवान आहे आपण.
अरे जो आपल्या पोटी आधी दुसऱ्याचा विचार करणारा पोरगा जन्माला आला. हा हा महामदन हाच गुणाचा. हा मदन आहेच कुणाचं. आता फक्त त्यांनी हे दागिने घेतले पाहिजे, ते मनाला बरं वाटेल.